झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात ईव्हीएम विरोधात निघणार मशाल मोर्चा। अधिकारी कर्मचारी संपूर्ण यंत्रणाच मॅनेज झाल्याचा आरोप। माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून साधला निशाणा। विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर ईव्हीएमच्या विरोधात धुळ्यात 9 डिसेंबर रोजी विशाल मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यासाठी उद्यापासून शहरातील वॉर्डात जाऊन जनजागृती करणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त होत असताना आणि राज्यातील काही भागातून तक्रारी पुढे आल्या असताना आता धुळ्यातूनही ईव्हीएमच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आलाय। धुळे शहर मतदारसंघातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपराभूत उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांनी आज 30 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली याबाबतची भूमिका मांडली। गेल्या 6 महिन्यांपासून विविध पक्ष, वृत्तवाहिन्या, निवडणूक सर्वे करणाऱ्या कंपन्या या धुळे शहर मतदारसंघाच्या सर्वे करीत होत्या। भाजपच्या संदर्भात त्यांचा सर्वे 5 ते 6% पुढे जात नव्हता। सर्वेमध्ये माजी आमदार फारुख शहा 28 ते 30% आणि अनिल गोटे 50 ते 51% लोकांची पसंती असल्याचे आकडे समोर येत होते। पोलीस यंत्रणेचा रिपोर्ट देखील अनिल गोटे यांचा विजय होईल असा होता। मग मतमोजणीनंतर आपल्याला मिळालेली मते पाहता बाकीची मते गेली कुठे असा सवाल गोटे यांनी उपस्थित केलाय। जिल्हा प्रशासनाकडे आपण याबाबत तक्रार केली असताना प्रशासनाने योग्य दुजोरा न देता माहिती देण्यासही नकार दिल्याचे गोटे यांनी सांगितले। संपूर्ण यंत्रणाच मॅनेज असेल तर जनतेच्या दरबारात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही। म्हणूनच आम्ही शहरातील वॉर्डात प्रबोधन करून 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मशाल मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले। या मोर्चाद्वारे आम्ही ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवे अशी मागणी करणार आहोत। या पत्रकार परिषदेला माजी महापौर भगवान करंकाळ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, अविनाश लोकरे यांची उपस्थिती होती। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।